Yeah. Good afternoon, sir. Good afternoon, Good sir. afternoon. कुठून आलात तुम्ही? मुक्काम पोस्ट वायगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मला PSI काय व्हायचं बरं? PSI मॅडम 2020ला ग्रॅज्युएशन झालं. तेव्हा कोरोनाचा काळ चालू असताना बघितलं की प्रशासन आणि प्रशासनाची कामं, त्यावेळेस प्रशासनाचं महत्त्व कळालं आणि प्रशासनाला खरंच गरज किती आणि कशी आहे हे कळालं. त्यात फक्त मेडिकल आणि पोलीस डिपार्टमेंट या दोनच गोष्टी चालू आहेत. तेव्हा मला पोलीस डिपार्टमेंटची आवड निर्माण आणि मग मी ठरवले की PSI करायचं. बरं. महिला पोलिसांचे प्रॉब्लेम तुम्ही सांगू शकता का? महिला पोलिसांचे प्रॉब्लेम पायाभूत सुविधा, नर्सिंग फीस आणि अनियमित कामाच्या तासामुळे मॅडम मानसिक त्रास आणि फॅमिली प्रॉब्लेम पण वाढतात. अशा प्रकारे महिलांचे बरं, महिलांना पोलीस खात्यामध्ये काम करत असताना दुय्यम वागणूक दिली जाते असं वाटतं का तुम्हाला? नाही मॅडम, कारण अजून तरी मी डिपार्टमेंटमध्ये गेले न म्हणून मी असं नाही सांगू शकत की डिपार्टमेंटमध्ये गेलं आहे. पण तुम्ही असं कुठे बातम्यांमध्ये वगैरे ऐकलं असेल, माध्यमांमध्ये ऐकलं असेल किंवा तुमच्या काही कोण ओळखीचे असतील त्यांचा काही एक्सपिरियन्स घेतला असेल? ओळखीचं असं कोणी नाही, पण पोलीस कॉन्स्टेबल एक मैत्रीण आहे, तर असं तिच्याकडून तरी नाही जाणार. बरं. तुम्ही आतापर्यंत कधी कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता? हो, मी दिली. काय कारणासाठी? असं MPC क्षेत्राकडे गेल्या अगोदरच वडिलांनी मला घेऊन गेलेली माहिती घेण्यासाठी. हो, माहिती. तिथे कसा अनुभव आला तुम्हाला? कॉपरेटिव्ह होते का? कॉपरेटिव्ह होते. हो. बरं. पैठण तालुका आहे तुमचा. हो. पैठणचं आध्यात्मिक महत्व काय आहे? आध्यात्मिक म्हणजे संतांची भूमी आहे. संत एकनाथ महाराजांचा जन्म, तिथं त्यांची समाधी. आणि आध्यात्मिक महत्व असं आहे की तिथं तालुक्यातून इव्हन पैठण तालुक्यातच नव्हे तर आजूबाजूच्या जवळच्या तालुक्यातील वारकरी मंडळी प्रत्येक महिन्याला तिथं वारीला येतात. बरं. संत एकनाथांचा जन्मवर्ष तुम्ही सांगू शकता का? किती होतं? जन्मतारीख किंवा जन्मवर्ष? 1500 मध्ये एक्झॅक्टली माहित नाही. नाही. बरं. पैठणमध्ये जे ज्ञानेश्वर उद्यान आहे का, हो. ते पाहिलं असेल तुम्ही? हो. काय वैशिष्ट्य त्याचं? सर मॅडम, ते वृंदावन उद्यान जे आहे त्याच्यावर धर्तीवर बांधलेलं आहे आणि तिथं पक्षी अभयारण्य म्हणून जास्त जाणवलं जातं, कारण तिथं कारंजे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा केलेली आहे. बरं. स्टेशन डायरी माहिती आहे का तुम्हाला? हो मॅडम. काय असतं ते? स्टेशन डायरी ही त्यांची रोजनामा असतो. तिथं प्रत्येक आल्यापासून त्यांची प्रत्येक खबर लिहिली जाते तिथं. आणि मग FIR काय असतं? FIR हा दखलपात्र गुन्ह्यासाठी जी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असतो ते वेगळं असतं आणि हे रोजनामा वेगळं. FIR कोण लिहितं? अंमलदार. PSI काय व्हायचं बरं तुम्हाला? सर PSI 2020ला बघितलंय, 2021ला की कोरोना काळात फक्त दोन डिपार्टमेंट, ते म्हणजे पोलीस प्रशासन आणि आपलं मेडिकल डिपार्टमेंट चालू होते. तेव्हा मी समजा ग्रॅज्युएशन माझं नुकतंच झालं होतं, म्हणजे पार पाडलं होतं, तर मला MPC यायचं होतं. तेव्हापासून मला आवड निर्माण झाली आणि कोरोना काळात त्याची प्रकर्षाने जाणीव झाली की आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करू शकतो. तुमच्यामध्ये असे कोणते गुण आहेत जे या पदासाठी योग्य आहे? की मी टीम सोबत काम करू शकते, प्रत्येकाला घेऊन हे करू शकते आणि प्रामाणिकपणा. ओके. मला सांगा, पैठण तालुक्यामध्ये कोणत्या स्वरूपाची गुन्हेगारी बघायला मिळते? ते गोदावरी नदी असल्यामुळे तिथं वाळूचं हे होतं जरा. ओके. तुमच्या हॉबीज आहेत का काही? हो, गाणी आहे. अच्छा. कोणत्या भाषेचे गाणे ऐकता तुम्ही? मोस्ट ऑफ हिंदी आणि मूवीज सॉंग्स आहेत. ओके. मला सांगा, महिला संदर्भात कोणते सायबर गुन्हे घडतात? एडिट करून फोटो वगैरे करणं, म्हणजे डीप फेक माहिती आहे तुम्हाला? हो, डीप काय ऐकलंय. मला सांगा, अर्बन नक्षलवाद काय असतो? शहरी नक्षलवाद. शहरी नक्षलवाद हा सर प्रत्यक्षात याच्यात हिंसाचारात भाग नसतो, पण ते लिखाणाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या नक्षलवादाला ते एका प्रकारे मोटिवेट करतात. पोलीस आणि गव्हर्नमेंट काय स्टेप्स घेतात या गोष्टींना कमी करण्यासाठी? त्या न्यूजमध्ये किंवा त्यांच्या सोशल मीडियावर असणाऱ्या
फेक गोष्टीवरती ते हे करतात, की मुद्दा किती खरा आणि किती खोटा ह्याच्यावरती काम करून त्याच्यावरती ते हे करतात. ओके, ठीक आहे. पोलीस दलामध्ये बघा राखीव पोलीस अशी संकल्पना बघायला मिळते. हो. का बरं गरज आहे राखीव पोलीसची? सर अचानक दंगे किंवा एखाद्या ठिकाणी दबाव येऊन तर त्यामध्ये वर आपण दोन फोर्स बघतो, एक आहे CRPF आणि एक आहे SRPF. दोन फोर्स का बरं ठेवल्यात म्हणून आपण? सर एक सेंट्रल आणि एक स्टेट. बरं. मला फिजिकलला किती मार्क आले? 77. 77. फिजिकल करतात कशी तयारी करत होतात काही सांगू शकता का थोडक्यात? सकाळीच मोस्ट ऑफ करायचं आम्ही. 3 तास चालायची. आकाशी ग्राउंड म्हणून लावलं होतं तिथे सर आमचं पहिलं वॉर्मअप घेऊन वॉर्मअप नंतर म्हणजे तुम्ही ग्राउंडवरती एक्सरसाइज करायचा हा एक भाग आहे. अजून काय करायचं? डाएट मध्ये काय चेंजेस केले होते? डाएट प्रॉपर करावं लागतं. काय केलं होतं डाएट मध्ये? म्हणजे जे रोजचं आपलं MPSC करताना रुटीन असतं, चहा किंवा मग आपण रेग्युलर पोहे वगैरे हे सगळं बंद करावं लागतं. आणि डाएटमध्ये मग प्रॉपर डाएटमध्ये स्प्राउट्स, जेवणामध्ये पण ज्वारीची भाकर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. मग असं हेल्दी जेवण आपण नेहमी का नाही घेत बरं? हेल्दी जेवण डाएटमध्ये मग फ्रुट्स वगैरे पण येतात. हेल्दी जेवण हो, म्हणजे जे रुटीन जेवण आहे आपलं त्याच्यामध्येच आपण हे कंटिन्यू का नाही करत जे तुम्ही फिजिकल एक्सरसाइज साठी किंवा त्या दरम्यान मेंटेन करत होतात? काय वाटतं मला? इझिली कसं होतं, इझिली जे आपण भेटतं स्टडी करताना आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि इझिली आपल्याला जे भेटेल आपण ते करतो. त्याला वेळ द्यावा लागतो डाएटसाठी. इझिली ऍक्सेसिबल असतं म्हणून का त्याच्याविषयीचा अवेअरनेसच नाही आपल्याकडे म्हणून? अवेअरनेस तर आलेला असतो मॅम, पण नाही, इन जनरल जर एखाद्या व्यक्तीला आहाराविषयी काही माहिती नसेलच तर तो कसं काय त्या गोष्टी घेईल? त्याला तो अवेअरनेस पाहिजे असं वाटतं. हो, अवेअरनेस पण महत्वाचा आहे. पण त्याबरोबर ठीक आहे, चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे.